मुंबई मनपाच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली। मुंबईच्या उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। दरम्यान या दोन्ही उमेदवारांची निवड बिनविरोध होणार आहे, कारण मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी एक आणि उपमहापौरपदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झालाय। इतर कोणत्याही पक्षांनी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेला नाही। त्यामुळे येणाऱ्या 11 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर निवडणूक बिनविरोध होणार आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेची महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झालाय। इतर पक्षाचे उमेदवार अर्ज न आल्यामुळे रितू तावडे महापौर आणि संजय घाडी यांची उपमहापौर म्हणून सभागृहात घोषणा केली जाणार आहे। मुंबईत येत्या मंगळवारी काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेने वांद्रे पश्चिम येथील 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे अत्यावश्यक काम हाती घेतले। त्यामुळे मंगळवार 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत तब्बल 14 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। काही भागात पाणी पुरवठा पूर्णतः खंडित राहील, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी मिळणार आहे। हे काम वांद्रे पश्चिम येथील कुरेशी नगर झोपडपट्टी जवळील MHADAच्या मोकळ्या भूखंडातून तसंच पश्चिम द्रुतगती महामार्गालगत जाणाऱ्या जलवाहिनीवर करण्यात येणार आहे। या दुरुस्तीमुळे H पश्चिम विभागातील मोठ्या परिसरावर पाणी पुरवठ्याचा परिणाम होणार आहे। मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या बंद कारची काच फोडून त्यातील लॅपटॉप, मोबाईल आणि रोख रक्कम चोरी करणाऱ्या टोळीला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे। या टोळीने आतापर्यंत एकूण 18 चोरीचे गुन्हे केल्याचं तपासात उघड झालंय। आरोपीकडून 3,25,000 रुपयांची चोरीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम भागातील आंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सब टीव्ही लेन परिसरात रस्त्यावर उभी असलेल्या एका कारची काच फोडून लॅपटॉप आणि रोख रक्कम चोरी करण्यात आली होती। या घटनेनंतर आंबोली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील 70 ते 80 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले। तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडीच्या नारपोली परिसरातून आरोपींना अटक केली। महेश उर्फ गौतम नायडू, जयकुमार विल्सानी, सदाविरा मनी नायडू अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। हे तिघेही दिल्ली आणि तामिळनाडू राज्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मुंबईतील दादर मार्केट परिसरात फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करताना भाजपच्या पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांनी रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर केल्याचा आरोप केला जातोय। रुग्ण नसताना आणि कोणताही आपत्कालीन परिस्थिती नसताना गर्दीच्या दादर मार्केटमध्ये सायरन सुरू ठेवून रुग्णवाहिका फिरवण्यात आली आहे असा दावा करण्यात आलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। त्यामध्ये रुग्णवाहिकेत स्वतः अक्षता तेंडुलकर आणि काही कार्यकर्ते उपस्थित असल्याचं दिसतंय। फेरीवाल्यांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केल्यानंतर गर्दीने भरलेल्या दादर मार्केट परिसरात सायरन वाजवत रुग्णवाहिका फिरवण्यात आले। त्यामुळे भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांच्याकडून रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर करण्यात आलाय का असा सवाल उपस्थित केला जातोय। वाहतूक नियमानुसार रुग्णवाहिकेत रुग्ण नसताना किंवा इमर्जन्सी नसताना सायरन वापरणं हे बेकायदेशीर आहे आणि अशा प्रकारचा वापर केल्यास वाहतूक नियमांचं उल्लंघन ठरतं। त्यामुळे अक्षता तेंडुलकर यांच्यावर आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भारतीय तटरक्षक दलाने मुंबईच्या किनाऱ्यापासून सुमारे 100 मैल अंतरावर मोठी कारवाई केली आहे। या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे। मुंबईच्या किनाऱ्याच्या अत्यंत जवळ 3 मोठ्या जहाजांवर कारवाई करण्यात आली। मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले। मुंबई पश्चिमेच्या 100 सागरी मैल अंतरावर तटरक्षक दलाला संशयास्पद 3 जहाज आढळले। या जहाजांवर पाळत ठेवली गेली। या दरम्यान भारतीय तटरक्षक दलाकडून जहाजांची तपासणी करण्यात आली आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली। त्यावेळी मोठा खुलासा झाला। तटरक्षक दलाने जहाजांची तपासणी केली असता या जहाजांचे मालक अन्य देशात स्थायिक झाल्याची माहिती मिळाली। 5 फेब्रुवारीपासून या जहाजांवर तटरक्षक दलाची बारीक नजर होती। शिवाय संशयास्पद गोष्टी जहाजांवर घडत होत्या। मग थेट तटरक्षक दलाने जहाजाची तपासणी केली। चौकशी दरम्यान स्पष्ट झालं की तेल तस्करी करणारे हे जहाज आहेत। मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलने दररोज जवळपास 85 लाख प्रवासी प्रवास करतात।
या लोकल ट्रेनमध्ये महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांगांसाठी राखीव डबे ठेवण्यात आलेत. नुकताच मुंबई लोकलमधील एक धक्कादायक घटना समोर आली. मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर एक पुरुष महिलांच्या आरक्षित डब्यात बुरखा घालून शिरला. त्याचे विकृत चाळे पाहून महिलांना संशय आला. त्यांनी त्या व्यक्तीला घेरलं आणि चौकशी सुरू केली. यावेळी काही महिलांनी मोबाईलवर व्हिडिओ देखील रेकॉर्ड केलाय. मात्र ट्रेन घाटकोपर स्टेशन जवळ पोहोचताच या व्यक्तीने चालत्या ट्रेनमधून उडी मारून उलट दिशेने जाणाऱ्या कर्जत फास्ट लोकलमध्ये चढून पळ काढला. या घटनेमुळे मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. शहरातील वृक्षांचं संरक्षण हे पर्यावरणीय संतुलनासाठी आवश्यक आहे. त्यामुळे वृक्षतोडीच्या परवानगीसाठी काढलेल्या सार्वजनिक सूचनेत वृक्षतोडीचा तपशील द्या असे आदेश उच्च न्यायालयानं एका प्रकरणाच्या निमित्तानं स्पष्ट दिलेत. तसंच हा आदेश राज्यातील सर्व महापालिकांपर्यंत पोहोचवण्याचेही आदेश दिलेत. वृक्षतोडी संदर्भात पुणे महापालिकेनं अवलंबलेल्या निव्वळ औपचारिकतेच्या दृष्टिकोनावर न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं नाराजी व्यक्त केली. महापालिकेनं काढलेल्या सूचनेत सार्वजनिक आवश्यक तपशिलांचा अभाव असल्याचं निरीक्षण देखील न्यायालयानं नोंदवलंय. अशा सार्वजनिक सूचनांकडे एक प्रक्रियेचा भाग म्हणून पाहू नये असे खडे बोलही खंडपीठानं पुणे महापालिकेला सुनावलेत. या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.